सर्वांना सलाम. प्रभूमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या रविवारच्या भक्तीमध्ये प्रियानो तुमचं मी स्वागत करत आहे. या सप्टेंबर महिन्यामधला हा प्रियानो पहिला रविवार आहे आणि माझा विश्वास आहे देवबापाने आपल्या सगळ्यांना सुरक्षित आणि आनंदी ठेवलेला आहे. सर्व भयांपासून प्रियानो परमेश्वराने आपल्याला दूर ठेवलेला आहे. तर या प्रियानो आजच्या ह्या रविवारच्या उपासनेमध्ये आपण पुन्हा एकदा देवबापाचा गौरव करूया, त्याला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करूया, त्याच्या वचनातून वाचून त्याचं गुणगान करूया. कारण आपला परमेश्वर हा थोर देव आहे आणि संपूर्ण रीतीने प्रियानो त्याचं जे कार्य आहे, त्याचं जे ज्ञान आहे आणि प्रियानो त्याचे आशीर्वाद फार मोलाचे आणि महत्त्वाचे आपल्यासाठी आहेत. यावेळेला प्रियानो मी नीतिसूत्रे आणि त्याचा दुसरा अध्याय यावेळेला वाचत आहे. कृपा करून आपल्याकडे देखील पवित्र शास्त्र असेल तर यावेळेला नीतिसूत्रे याचा दुसरा अध्याय आणि 1 ते 5 वचनं प्रियानो मी आपल्यासाठी वाचत आहे. नीतिसूत्रे याचा दुसरा अध्याय 1 ते 5. माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. शेवटचं वचन म्हणत आहे, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. परमेश्वराकडून प्रियानो ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे. तर प्रियानो सर्व गोष्टींमध्ये तो आशीर्वादित करणार आहे. त्याचं भय बाळगणं प्रियानो महत्त्वाचं आहे. आणि त्याचं भय म्हणजे काय, तर प्रियानो त्याच्या आज्ञांचं पालन करणं आहे. आणि म्हणून प्रियानो आपण सर्वजण त्या देवबापाच्या चरणाजवळ आलेलो आहोत की त्याची इच्छा काय आहे, त्याच्या आज्ञा काय आहेत, त्याप्रमाणे प्रियानो आपण आपलं जीवन खरोखर पवित्र प्रियानो जीवन जगावं आणि देवबापाचं गौरव करावं. यावेळेला प्रियानो आपण प्रार्थना करूया आणि आपला देव जो आहे त्याला प्रियानो उंच करूया आपल्या अंतःकरणातून देखील. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत, उपकारण स्तुती करत आहोत की प्रभू पुन्हा एकदा हा रविवारचा दिवस, विशेष करून प्रभू या 2021 सालामधील प्रभू परमेश्वरा हा सप्टेंबर महिना प्रभू तू आमच्या जीवनामध्ये लाभू दिला. या सप्टेंबर महिन्यातील हा पहिलाच रविवार प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊ शकलो. वेगवेगळ्या माध्यमाद्वारे प्रभू आम्ही प्रभू परमेश्वरा तुझी उपासना करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. प्रत्येक प्रभू परमेश्वरा व्यक्ती, त्यांच्या मागे असलेलं त्यांचं कुटुंब हे देखील प्रभू परमेश्वर तू आशीर्वादित केलेलं आहेस आणि त्यांना देखील प्रभू सर्व भयांपासून प्रभू परमेश्वर दूर ठेवून तुझ्या सान्निध्यामध्ये प्रभू परमेश्वर तुझी उपासना करण्यासाठी नव्याने प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा प्रभू त्यांना ही संधी दिल्याबद्दल देखील आभार मानत आहोत. जे प्रियजन यावेळेला जॉईन झालेले आहेत त्यांच्यावर तुझी विपुल कृपा दया दिलेलीच आहेस आणि जे अजूनही जॉईन होत आहे प्रभू परमेश्वर कुठल्या प्रकारचं तांत्रिक प्रभू परमेश्वर कारणं असतील तर ती दूर करण्यास सहाय्य कर आणि सर्वांगीण रीतीने प्रभू तुझ्यावरती प्रभू परमेश्वर लक्ष केंद्रित करण्यास आणि तुझ्याच नावाचं गौरव आम्हा प्रत्येकाच्या मुखातून आत्म्यातून प्रभू आम्ही ते करावं, यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. सर्व प्रभू परमेश्वरा इथून पुढचा वेळ काळ ही भक्ती आणि प्रत्येक शरीर जीव आत्मा तुझ्या पवित्र हातात सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहे म्हणून तो एक बापा, आमेन. या प्रियानो आपण यावेळेला गीताद्वारे प्रियानो सुरुवात करूया आणि पहिलंच गीत आपण मराठीमध्ये गाऊया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमा त्याला तोची आपुला तारणारा, या स्तवात आला. हे सुंदर गीत प्रियानो आपण सर्वजण प्रभूच्या गौरवासाठी यावेळेला आपण गाणार आहोत.
ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला. तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा. क्रूसावरती अर्पुणी प्राण उठला तारायाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला. तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा, तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. एकच वैद्य जगती याची दैवी आरोग्याचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला. सेवावे मनी जयाच्या स्वीकारा हो त्याला. त्याचे वावे मनी जयाच्या स्वीकारा हो त्याला. जगदुद्धारक जीवन सत्य अळवा नित्य तयाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला. यावेळेला प्रियानो आपण आणखीन एक गीत यावेळेला गाऊया. धन्यवाद के साथ. हिंदीमध्ये गीत आहे. धन्यवाद के साथ तेरी स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. आणि हे गीत प्रियानो आज आपल्यामध्ये पाळकीनबाईंच्या दोन्ही बहिणी या ठिकाणी आहेत आणि ह्या 3 बहिणींचं गाणं यावेळेला प्रियानो आपण ऐकू. लिरिक्स आपल्या स्क्रीनवर आहेत. आपण देखील आमच्यासोबत गाऊ शकता. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा. उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति
धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊँ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊँ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। देवबापाची स्तुती असो. पुढचा वेळ पाळेसाहेबांना. यावेळेला आभार मानत आहे सुंदरशा गीतासाठी. पहिल्यांदाच तिघी बहिणींनी प्रियानो आपल्या समोर हे सुंदर गीत यावेळेला गायलेलं आहे. चल तर यावेळेला प्रियानो या दोन विनंत्या आपल्यासमोर आलेल्या आहेत, त्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. आपल्या नियमित प्रार्थनेमध्ये प्रियानो ज्या प्रियजनांची आपण आठवण ठेवत आहोत, श्रीरामपूरवरून प्रियानो शिंदे पाळकीनबाई आहेत त्यांच्यासाठी, आणि जे मागील आठवड्यामध्ये प्रियानो दुःखद घटना घडलेली आहे, औरंगाबाद चर्चचे खजिनदार ब्रदर आठवले, मनोज आठवले यांची मिसेस संध्या आठवले त्या प्रभूकडे गेलेल्या आहेत. तर आठवले कुटुंबियांसाठी देखील आपण प्रार्थनेत आठवण ठेवू. सतीश वाघमारे पुणतगाव इथले प्रियानो आपले चर्चचे सभासद आहेत. त्यांचा अभ्यास झालेला आहे, अजूनही त्यांना बरं वाटत नाही आहे. त्याच रीतीने रेव्हरंड बाळू वाघमारे, मिसेस करीना गंगावणे यांच्यासाठी देखील प्रार्थनेत आठवण ठेवू. विशेष आठवण ठेवू प्रियानो आपल्या मंडळीतील प्रियानो पाडळे अंकल, गायकवाड अंकल, आणि त्याच रीतीने माझ्या आई वडिलांसाठी देखील प्रियानो प्रार्थनेत आठवण ठेवा. आईच्या पायाला जी गाठ आहे ती देवापाने विरघळे यासाठी प्रार्थना करूया. वडिलांसाठी देखील प्रार्थना करा. शुगर वाढलेली आहे आणि दाढेला प्रियानो त्यांची दाढ दुखत आहे, डॉक्टरांनी काढायला सांगितली, पण शुगर कंट्रोल व्हावी आणि ती दाढसुद्धा व्यवस्थित निघावी यासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवू. सरकार सांगत आहे प्रियानो सर्वत्र तिसरी लाट येणार आहे, त्या लाटेला प्रभूने थांबून धरावं यासाठी प्रार्थना करूया. देवाची स्तुती असो प्रियानो की आपल्याला चांगला पाऊस मिळालेला आहे, परंतु अजूनही काही भागामध्ये आपल्याला माहीत नाही. मागील आठवड्यामध्ये सुद्धा प्रियानो पाऊस पडलेला आहे, परंतु अजूनही प्रार्थनेमध्ये प्रियानो आपण देवबापाला पावसासाठी मागूया. एक उपकार स्तुती आहे ती म्हणजे थोरात कुटुंबियांमध्ये एबनायझर आणि त्याच रीतीने प्रियानो आहारोन यांना देखील प्रभूने स्पर्श केलेला आहे. ब्रदर अमित थोरात यांना देखील आता बरं वाटत आहे. मागील दिवसांमध्ये आपण प्रार्थना केली. देवाची स्तुती असो प्रियानो त्यासाठी. सिस्टर शोभा कांबळे यांचे प्रियानो जे दीर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. मिस्टर बापू कांबळे यांच्यासाठी देखील प्रार्थनेत आठवण ठेवू की प्रभू त्यांना स्पर्श करो. त्यांच्या डोक्यावरती जे ऑपरेशन प्रियानो डॉक्टरांनी करणार आहे किंवा केलं आहे प्रियानो त्यासाठी आरोग्य मिळेल ही प्रार्थना करूया. आणि जे वाढदिवस या आठवड्यामध्ये आहेत, 2 वाढदिवस आहेत, त्यांना आमच्यातर्फे देखील हॅपी बर्थडे देत आहोत. वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि प्रभू तुम्हाला स्पर्श करो, नवीन वर्ष आशीर्वादित करो. यावेळेला ह्या सर्व विनंती घेऊन आपण प्रभूच्या चरणाजवळ जाऊ
आणि प्रियानो जसं तुम्हाला देवबाप सुचवेल त्यासाठी देखील प्रियानो प्रार्थना ज्या 2 अजून आपल्याकडे आलेल्या आहेत, वाघमारे अंकल आणि दैठणे गुंजाळवरून प्रियानो, त्याच रीतीने जाधव फॅमिली यांची देखील आंग्रे ताराबाई आंग्रे आहेत, त्यांच्यासाठी देखील प्रार्थनेत आठवण ठेवू. रमोना गायकवाड, आपली बहीण रमोना मंडळीतील प्रियानो जी नर्सचं कार्य करत आहे, तिच्या कुटुंबाला देखील प्रियानो मागील दिवसांमध्ये व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. प्रभूने त्यात स्पर्श केलेला आहे आणि अजूनही प्रियानो आपण प्रार्थनेमध्ये त्यांना उचलून धरूया. आपण सर्वजण प्रार्थना करूया. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्ता, थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्त, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत या वेळेसाठी, तुझ्या कृपेसाठी की प्रभू परमेश्वर आम्ही खरोखर जितक्या वेळा धन्यवाद देऊ प्रभू तेवढं कमीच आहे. मागील प्रभू परमेश्वरा, खरोखर कालचा दिवस, कालची रात्र प्रभू आम्हाला तू चांगल्या रीतीने दाखवून झोप दिली आणि नवीन दिवसाची सुरुवात दाखवली प्रभू. एवढंच नाही तर प्रभू आम्ही धन्यवाद देतो मागील आठवडा, मागील संपूर्ण महिना आणि ह्या 2021 सालामधील प्रभू परमेश्वर मागील 8 महिने प्रभू अद्भुत रीतीने प्रभू परमेश्वर तू आमच्या प्रत्येकाचा सांभाळ केला. आमची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक गरज आपल्या पवित्र भंडारातून पूर्ण केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहोत. त्याच रीतीने प्रभू या नवीन महिन्यामध्ये पदार्पण करण्यासाठी देखील आम्हाला तू सहाय्य केलेलं आहे. वेगवेगळ्या रीतीने प्रभू तू आम्हा प्रत्येकाची काळजी तू घेत आहे. या भयंकर महामारीपासून तर प्रभू तू आमच्या प्रत्येकाचं रक्षण तर करतच आहेस, परंतु प्रभू आम्ही त्यासाठी आभार मानतो की प्रभू परमेश्वर तू आम्हाला कधी सोडलेलं नाही. होय प्रभू, तू महान आमचा जिवंत देवबाप आहे. तू खरोखर प्रभू परमेश्वरा सिंहासनावरती विराजमान होऊन प्रभू संपूर्ण रीतीने तुझ्या प्रियजनांकडे प्रभू तुझे लक्ष प्रभू परमेश्वर तू दिलेलं आहे. तुझे कान आणि प्रभू परमेश्वरा तुझे डोळे प्रभू आम्हा प्रत्येकाच्या जीवनाकडे प्रभू परमेश्वर निरखून पाहत आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा कुठलीही गोष्ट मागण्याआधी ती तुला सर्व काही ठाऊकच आहे प्रभू, असं तुझं वचन आहे. तरी प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणासमोर येत असताना स्वतःचं शरीर, जीव आणि आत्मा आणि आमच्या कल्पना, विचार, सर्व काळजी, चिंता प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सादर करतो की जेणेकरून प्रभू आज रविवारच्या दिवशी प्रभू आम्ही तुझा गौरव करण्यासाठी, तुझ्या उपासनेसाठी आम्ही एकत्र आलेलो असताना या माध्यमाद्वारे प्रभू परमेश्वरा तू आम्हाला तुझी भक्ती करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली म्हणून तुझे आभार मानतो. जे प्रियजन यावेळेला या भक्तीमध्ये, या प्रार्थनेमध्ये प्रभू जॉईन झालेले आहेत आणि जे तुझ्याकडे आपल्या अंतःकरणातून प्रभू प्रार्थना विनंत्या सादर करत आहेत प्रभू, त्या सर्व प्रभू परमेश्वरा त्या अंतःकरणातली धाव प्रभू परमेश्वरा तू त्या सर्वांच्या धावा ऐकत आहेस आणि त्यांना प्रभू तुझ्या इच्छेनुसार प्रभू तू उत्तर देशील आमचा विश्वास आहे. तरी प्रभू ज्या ज्या प्रियजनांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये आणत आहोत, जे आजारी आहेत अशा सर्वांना प्रभू तुझ्या कृपेमध्ये घे. वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वरा आज लहान मुलं, त्याच रीतीने वयस्कर माणसं ज्यांची नावे प्रभू परमेश्वर यावेळेला घेण्यात आलेली आहेत प्रभू त्यांना देखील आपल्या हातामध्ये घे. मंडळीतले लोक आहेत, मंडळीच्या बाहेरचे देखील लोक आहेत प्रभू आणि त्यांना देखील प्रभू परमेश्वर तुझ्या कृपेमध्ये तू चालव. बापा जी काही परिस्थिती आहे त्यांची यावेळेला प्रभू परमेश्वर सर्व विशेष करून भयापासून प्रभू त्यांना तू दूर ठेव. जरी शरीर दुखण्यामध्ये आणि त्रासामध्ये आहे परंतु प्रभू आत्मा हा प्रभू परमेश्वर तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू त्यांना तू धैर्य दे, शक्ती दे आणि त्या आजारपणावरती विजयी होण्यास प्रभू परमेश्वरा खरोखर प्रभू त्यांना तू प्रोत्साहित कर. प्रभू आमचा विश्वास आहे वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे त्यांना तू स्पर्श करावा. कुठल्याही प्रकारे प्रभू एकटेपण असेल तर ते सुद्धा घालून टाक आणि सर्व निराश आणि हताश गोष्टींपासून प्रभू त्यांचं तू रक्षण कर. आज वेगवेगळ्या रीतीने तुझे सेवक आहेत, सेविका आहेत, आज त्यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. बापा त्यांची काळजी तू घेत आहे. सेवा करत असताना प्रभू हे आजारपणाचं अडखळण प्रभू परमेश्वर त्यांच्यासमोर आहे, आम्ही ते देखील प्रभू तुझ्या पवित्र हातात देत आहोत. प्रभू परमेश्वर आम्हाला सुंदर रीतीने पाऊस दिला, आम्ही त्यासाठी देखील आभार मानत आहोत. तुला धन्यवाद देतो. आमच्या प्रियजनांना प्रभू तू तुझ्या कृपेमध्ये तू चालवत आहेस. विशेष प्रभू संडे स्कूलच्या लहान मुलामुलींना प्रभू तू सहाय्य करत आहेस. दर रविवारी प्रभू परमेश्वरा जे तुझ्या चरणासमोर बसून खरोखर प्रभू जे वचन शिकत आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये जे तुझ्या वचनाचं बी पेरले जात आहे, जे तुझं स्तुतिस्तवन करत आहेत प्रभू, या प्रत्येक लहान मुलामुलींना प्रभू आम्ही तुझ्या हातात देत आहोत. प्रभू परमेश्वर आम्ही विशेष प्रार्थना करत आहोत. या कोरोनाच्या काळामध्ये प्रभू तू त्यांचं रक्षण करत आहे, अभ्यासामध्ये त्यांना तू सहाय्य करत आहे. सर्व
मोबाईल आणि इंटरनेटच्या प्रभू परमेश्वरा वाईट प्रादुर्भावापासून प्रभू त्यांचं तू रक्षण कर. जगिक मोहपाशापासून आणि सैतानाच्या डावपेचांपासून त्यांचं तू सांभाळ कर. संपूर्ण रीतीने प्रभू परमेश्वरा या माध्यमांचा उपयोग प्रभू परमेश्वरा ते तुझ्या गौरवासाठी आणि त्यांच्या अभ्यासासाठी करतील असं होऊ दे. आमचा विश्वास आहे प्रभू की त्यांच्या अभ्यासामध्ये, ऑनलाईन अभ्यासामध्ये त्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना देखील प्रभू तू सहाय्य कर. आज विशेष प्रभू परमेश्वरा आम्ही धन्यवाद देतो सर्व प्रकारच्या शिक्षकांसाठी जे शाळेमध्ये प्रभू परमेश्वर शिकवत आहेत, जे तुझ्या वचनाचं देखील प्रभू परमेश्वरा आज मार्गदर्शन तुझ्या मंडळीतल्या लोकांना, अशा प्रोफेसरांना देखील आम्ही तुझ्या हातात देत आहोत. सर्व प्रभू आध्यात्मिक आणि जगिक शिक्षक प्रभू यांच्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. ये प्रभू परमेश्वरा आज मंडळीमध्ये देखील प्रभू कित्येक शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, आज त्यांच्यावर देखील विशेष तुझी कृपा मागत आहोत. या भारत देशामध्ये प्रभू आज आम्ही प्रभू परमेश्वरा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असताना लागणारं सर्व प्रकारचं प्रभू परमेश्वर मार्गदर्शन प्रत्येक प्रभू परमेश्वर शिक्षकाला जे शहरामध्ये आहेत आणि जे खरोखर प्रभू खेडोपाडी जाऊन देखील प्रभू या शिक्षणाचं प्रभू परमेश्वर कार्य करत आहेत, अशांच्या सर्वांवरती कृपादया असू दे. आम्ही आठवण करत आहोत जे वचनाचं प्रभू परमेश्वर शिक्षण देणारे प्रोफेसर आज बायबल स्कूलमध्ये आहेत, बायबल कॉलेजेसमध्ये आहेत, सेमिनरीजमध्ये आहेत. प्रभू अशांवर देखील तुझी कृपादया असू दे. त्यांची सेवा फलदायी कर आणि आशीर्वादाची कर. त्यांच्यासमोर असलेले अडखळणं प्रभू या कोविडमुळे प्रभू परमेश्वर जे काही तयार झालेलं वातावरण आहे ते सुद्धा प्रभू परमेश्वर त्यांच्यापासून दूर ठेवी. आम्ही विशेष प्रार्थना करत आहोत प्रभू. आम्ही त्याच रीतीने प्रार्थनेमध्ये प्रभू परमेश्वर सर्व तरुण तरुणींसाठी देखील आम्ही करत आहोत, जे प्रभू परमेश्वर तुझ्या वचनामध्ये प्रभू आज खरोखर स्वतःला प्रभू घेऊन येत आहेत, स्वतःचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहेत, ज्यांनी प्रभू परमेश्वरा आज आणि प्रभू परमेश्वर दर सोमवारी खरोखर जे जॉईन होतात प्रभू, अशा सर्व तरुण तरुणींवरती तुझी कृपा दे प्रभू. काही जण अभ्यास करत आहेत, शिक्षण घेत आहेत, काही जण ऑनलाईन आणि काही ऑफलाईन प्रभू परमेश्वर उद्योग किंवा व्यवसाय करत आहेत, नोकरी करत आहेत प्रभू. त्यांच्यावर देखील कृपा आम्ही मागत आहोत. त्यांचं देखील प्रभू तारुण्याचं जीवन आपल्या हातामध्ये घे. कुठल्याही प्रकारे प्रभू सैतानाच्या गोष्टींमध्ये त्यांनी अडकू नये, परंतु स्वतःला तुझ्या हातामध्ये सादर करावं ही प्रार्थना करत आहोत प्रभू. आम्ही त्याच रीतीने सर्व आईवडील यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. वेगवेगळ्या रीतीने प्रभू आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर जावं लागत आहे. कुटुंबाचं संपूर्ण रीतीने पालनपोषण करत असताना लागणारं आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू तू त्यांना दे. कुठल्याही प्रकारे प्रभू या प्रादुर्भावामध्ये प्रभू त्यांना अडकू देऊ नकोस. त्यांची सर्व आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक ज्या गरजा आहेत आपल्या पवित्र भांडारातून पूर्ण कर प्रभू. आम्ही आठवण करत आहोत सर्व वयस्कर लोकांसाठी देखील, जे आजी आजोबा आहेत त्यांच्यावर देखील प्रभू परमेश्वरा तुझी कृपा दे. या उतारवयामध्ये शरीर थकलेलं आहे, परंतु प्रभू तुझ्यासाठी आत्मा उत्सुक आहे. त्यांच्याद्वारे प्रभू घरातील मुलामुलींना, त्यांच्या नातवंडांना, नातींना प्रभू परमेश्वर जे मार्गदर्शन करत आहेत, जे सांभाळ ते करत आहेत प्रभू, ती आशीर्वादित कर. त्यांच्याद्वारे आशीर्वाद प्रभू निश्चितच तू देत आहे. आध्यात्मिक मार्गदर्शन देखील सर्वांना मिळेल असं तू होऊ दे प्रभू. त्यांचं दुःख, त्यांचं अंतःकरण प्रभू ओझं आणि जे काही प्रभू कदाचित मनुष्याला सांगू शकत नाहीत आणि सांगूनही प्रभू काही उपयोग नाही, अशा देखील प्रभू सर्व परिस्थितींना आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत प्रभू. त्यांचं तू सांभाळ कर. आम्ही आठवण करत आहोत प्रभू परमेश्वर या कोरोना महामारीमध्ये प्रभू, विशेष करून प्रभू परमेश्वर सर्व प्रभू भारत देशातील डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस यंत्रणा, स्वयंसेवी संस्था ज्या आहेत आणि प्रभू परमेश्वर वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वर कार्य करणारे प्रभू इतर जे लोक आहेत, आम्ही त्यांना देखील तुझ्या पवित्र हातात देत आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी प्रभू ज्या गरजा आहेत त्या पवित्र भंडारातून पूर्ण करत आहेस. आम्हाला माहीत नाही प्रभू तिसरी लाट ही कशा प्रकारची असणार आहे, परंतु प्रभू आम्ही कुठल्याही लाटेला घाबरत नाही, परंतु प्रभू आध्यात्मिक रीतीने आम्हाला तू सक्षम करत आहेस आणि त्या रीतीने प्रभू तुझ्यावरती भिस्त टाकून स्वस्थ राहण्यास प्रभू तू प्रत्येकाला मदत कर. कुठल्याही प्रकारे प्रभू परमेश्वरा या कोरोनाचा प्रादुर्भाव विशेष करून तुझ्या विश्वासणाऱ्यांना प्रभू परमेश्वर होऊ देऊ नकोस. आम्हा प्रत्येकाचं प्रभू परमेश्वर त्यामधून निभाव लागू दे आणि आम्ही तुझ्या नावाचं गौरव करावं. खरोखर प्रभू मिसर देशामध्ये ज्या प्रकारे प्रभू तुझ्या प्रिय लोकांना तू सांभाळलेलं आहे,
प्रभू परमेश्वर कुठल्याही प्रकारची बाधा त्यांना होऊ दिली नाही. त्याचप्रकारे प्रभू या कोरोनामधून प्रभू आम्हा सर्व प्रियजनांचं विश्वासणाऱ्यांचं प्रभू जीवन तू आशीर्वादाचं कर. विशेष प्रभू परमेश्वर आमच्या भारत देशावरती तुझी कृपा मागत आहोत. आमचे राष्ट्रपती, आमचे उपराष्ट्रपती, आमचे पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि त्याच रीतीने प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ प्रभू, आरोग्य यंत्रणा प्रभू, ही सर्व काही आम्ही तुझ्या हातात देत आहोत. प्रभू त्यांना शहाणपण बुद्धी दे, योग्य ते निर्णय घेण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर. जे काही प्रभू या देशाची आर्थिक परिस्थिती आहे, महागाई आहे प्रभू, ती सर्व काही आम्ही तुझ्या हातात देत आहोत. या देशातील नागरिकांमध्ये जी अस्वस्थता आहे प्रभू ती तू जाणत आहे. जे राजकीय प्रभू परमेश्वरा अस्थैर्यता आहे, जी आर्थिक अस्थैर्यता आहे, महागाईच्या गोष्टी आहेत प्रभू, सर्व काही तू जाणत आहेस. प्रभू विशेष करून धार्मिक रीतीने प्रभू परमेश्वरा जे कट्टरपंथी आहेत, विश्वासणाऱ्यांचा छळ करत आहेत, मंडळीतल्या प्रभू सेवकांना त्रास देत आहेत प्रभू, आज देखील कित्येक लोक प्रभू परमेश्वर या भीतीमध्ये प्रभू ते आपले जीवन जगत आहेत. प्रभू परमेश्वरा ज्या भयामध्ये ते तुझी भक्ती आणि उपासना करत आहेत, ते सर्व आम्ही परिस्थिती तुझ्या हातात देत आहोत. प्रभू ये, आम्ही संपूर्ण रीतीने भारत देश, प्रत्येक नागरिक, या देशाचे शेतकरी आणि जो कामगार वर्ग आहे त्यांना देखील प्रभू परमेश्वर तुझ्या इच्छेनुसार प्रभू तू सहाय्य कर आणि मार्गदर्शक हो. प्रभू या देशाचं रक्षण करत असलेले जे सीमेवरती असलेले जवान आहेत त्यांना देखील प्रभू तू शक्ती सामर्थ्य दे. प्रभू परमेश्वर अफगाणिस्तानमधली परिस्थिती आम्ही तुझ्या हातात देत आहोत. प्रभू परमेश्वर तिथले देखील विश्वासणाऱ्यांचं जीवन भीतीच्या वातावरणामध्ये आहे. भयंकर अशा प्रभू परमेश्वर गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत, परंतु प्रभू आम्हाला प्रभू परमेश्वर त्याबद्दल जरी काही माहीत नाही, परंतु तुला सर्व काही माहीत आहे. आणि म्हणून प्रभू विनंती करत आहोत की त्यांची देखील परिस्थिती आपल्या हातामध्ये घे. कट्टरपंथीयांच्या हातातून प्रभू परमेश्वर त्यांचा जीवच नाही तर त्यांचा देश देखील वाचव प्रभू, आम्ही विनंती करत आहोत. त्यासाठी वेगवेगळ्या रीतीने प्रभू जे वेगवेगळ्या देश आहेत ते प्रभू परमेश्वर जे काही कारवाई करत आहेत प्रभू ती फलदायी होऊ दे, आशीर्वादित कर. आज पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर वेगवेगळ्या रीतीने आज केडगावमध्ये, अहमदनगर प्रभू शहरामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात, भारत देशात, जगाच्या पाठीवर जिथे कुठे उपासना चालू आहे, विश्वासणारे एकत्र आले आहेत, अशांवरती बापा तुझी कृपा दया दे. प्रभू आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण रीतीने आजची भक्ती आणि इथून पुढचा वेळ काळ तुझ्या पवित्र हातात देत आहोत. ज्या विनंत्या तुझ्यासमोर मांडलेल्या आहेत, ज्यांची नावं प्रभू परमेश्वर वैयक्तिक जरी आम्ही घेऊ शकलो नाही, परंतु प्रभू आम्ही आधी ज्या विनंत्या तुझ्यासमोर मांडलेल्या आहेत कदाचित मांडूही शकलो नसतील प्रभू, अशा देखील विनंत्या तू जाणत आहेस आणि तुझी उत्तरं प्रभू अपेक्षित करत आम्ही लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागत आहोत म्हणून तो एक बापा. यावेळेला प्रियानो आपण आणखीन एक गीत यावेळेला आपण सर्वजण गाऊया, परंतु आज विशेष करून जे बहीण भावंड आहेत प्रियानो, ते आज आपल्याकडे जे आलेले पाहुणे आहेत ते आपल्यासाठी यावेळेला गीत गाणार आहेत. तेरे नाम
सुंदर, अगदी फार छान रीतीने प्रियानो गीत गायलेलं आहे आपल्यासाठी. देवाची स्तुती असो. यावेळेला प्रियानो देवाच्या वचनाकडे प्रियानो आपण जाणार आहोत आणि त्याकडे जाण्याआधी परत एकदा सर्व जे आपले शिक्षक आहेत त्यांना हॅपी टीचर्स डे, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा प्रियानो मी तुम्हाला देत आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती प्रियानो वेगवेगळ्या खरं तर जागतिक शिक्षक दिन मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये येतो, परंतु प्रत्येक देशामध्ये तो शिक्षक दिन त्यांच्या आवडीप्रमाणे ते साजरा करतात. आणि आपल्याकडे 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करत आहेत, कारण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहेत त्यांचा प्रियानो तो वाढदिवस आहे. आणि मी वाचलं होतं त्यावेळेला की ते ज्यावेळेला राष्ट्रपती झाले, प्रेसिडेंट झाले, त्यावेळेला त्यांचे विद्यार्थी त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांनी तो प्रस्ताव ठेवला की का नाही आपल्या भारत देशामध्ये शिक्षक दिन जो आहे आपण तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी 5 सप्टेंबरला आपण तो साजरा करावा. आणि तेव्हापासून प्रियानो आपल्या भारत देशात शिक्षक दिन हा सुरू झालेला आहे. आज त्याच प्रियानो निमित्ताने देवाच्या वचनामधून आपण शिक्षक ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला सर्वात उत्तम शिक्षक आपला देव परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त याच्याबद्दल प्रियानो आपण देखील आज पुन्हा एकदा पाहणार आहोत. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा सर्वात मोठा शिक्षक आहे आणि त्याबद्दल प्रियानो आपण थोडंसं आज पाहणार आहोत. कारण त्याच्या वचनामध्ये जे आपण प्रियानो आळीपाळीचं वचन वाचलेलं आहे, स्तोत्र 119 आणि 105 वचन त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की तुझं वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहेत. आणि इतकंच नाही तर प्रियानो त्या स्तोत्रामध्ये देखील 16 वचन आपल्याला पाहायला मिळत आहे की मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन, मी तुझे वचन विसरायचं नाही. परमेश्वराचं वचन किंवा त्याचे नियम जे आहे हे त्याने प्रत्येक मनुष्याला लावून दिलेले आहेत आणि म्हणून जो कोणी ते पाळतो त्याला ते मोठे आशीर्वाद मिळतात. आणि तो सर्व प्रियानो लोकांना नियम त्याने लावून दिलेला आहे जे त्याच्या आज्ञेमध्ये राहतात. खात्रीपूर्वकच या जगामध्ये प्रियानो कुठलेही क्षेत्र असू द्या ते यशस्वी होतील असं प्रियानो त्याचं मार्गदर्शन आहे. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियानो आपण ह्या गोष्टी पाहतो की परमेश्वर खुद्द आपल्या भूतलावर मानवाचं रूप धारण करून आला, तो प्रियानो वेगळ्या कुठल्या रूपाने आला नाही, तर तो मनुष्य या नात्याने आला. आणि मनुष्यासारखंच प्रियानो मनुष्याला समजेल अशा रीतीने देवाच्या कार्याविषयी प्रियानो त्याने शिकवलेलं आहे, लोकांना प्रियानो सांगितलेलं आहे. त्याने 12 त्याचे शिष्य घडवले. 12पेक्षाही प्रियानो दुसरे पण होते की ज्या स्त्रिया पण होत्या, त्यांनासुद्धा त्याने घडवलेलं आहे. आणि म्हणून त्याचं मार्गदर्शन ज्या ज्या लोकांना मिळालेलं आहे ते प्रियानो परमेश्वराने फार चांगले महान असे सेवक त्याचे घडवलेले आहेत. आज या वचनाकडे जाण्याआधी प्रियानो आपण पुन्हा एकदा लहानशी प्रार्थना करू आणि पुढील जो वेळ आहे प्रभूच्या हातामध्ये आपण समर्पित करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो या विशेष वेळेसाठी की प्रभू तुझ्या वचनातून समजून घेत असताना आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला मिळू दे. विशेष करून बोलत असताना माझ्या मुखाला आणि ऐकत असताना प्रभू परमेश्वरा त्याच रीतीने तुझ्या प्रिय मंडळीतील प्रियजनांना प्रभू त्यांच्या अंतःकरणाला देखील तू स्पर्श कर. मनुष्याचं शहाणपण नाही तर आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळेल अशी कृपा दया यावेळेला आम्ही मागत आहोत. पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्व शिक्षक आणि प्रभू परमेश्वरा त्यांचं कार्य तुझ्या पवित्र हातात देत आहोत. जे प्रभू विश्वासणारे आहेत ते प्रत्येकजण प्रभू तुझ्या वचनाचे शिक्षक आहेत. याप्रमाणे प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू चालव. येशूच्या नावात मागते म्हणून प्रयत्न. आमेन. इंग्लिशमध्ये एज्युकेशन म्हटलं जातं प्रियानो, परंतु ग्रीक भाषेमध्ये ज्या वेळेला आपण एक शब्द बघतो
डिडास्को नावाचा शब्द हा विशेष करून आपल्याला मत्ते कृत शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 20 वचनामध्ये प्रियानो एक शब्द तिथं आपल्याला सापडतो. मत्ते 28 आणि 20 वचनामध्ये म्हटलंय, जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हाबरोबर राहील. पाळावयास शिकवा. शिकवणं प्रियानो आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने आधी शिकवलेलं आहे आणि मग त्याच्या 12 शिष्यांना त्याने सांगितलेलं आहे की तुम्हीसुद्धा ते पाळा आणि तुमच्याद्वारे जे कोणी विश्वास ठेवणारे लोक असतील त्यांना शिकवा प्रियानो म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला प्रियानो आपण म्हणतो शिकवा, तर शब्द तिथं आलेला आहे डिडास्को, आणि डिडास्को या शब्दाचा अर्थ आहे शिक्षण देत राहणं आहे. इंग्लिशमध्ये कदाचित जे शिक्षक आहेत, टीचर्स आहेत, त्यांच्या ट्रेनिंगमध्ये हा शब्द त्यांनी वापरलेला असेल, पॅडॅगॉजी. आणि पॅडॅगॉजी याचा अर्थ म्हणजे अध्यापनशास्त्र. पॅडॅगॉजी म्हणजे अध्यापनशास्त्र. आता हा सुद्धा एक ग्रीक शब्द आहे. पॅडॅगॉजी म्हणजे काय? एक शब्द आहे पहिला त्याच्यातलं पायडॉस. पायडॉस म्हणजे मूल. पायडॉस म्हणजे मूल. आणि अगॉस म्हणजे पुढारी किंवा लीडर. मुलाला पुढारी म्हणून प्रियानो एक चांगला व्यक्ती म्हणून आपल्याला घडवायचं आहे, अशा प्रकारे पॅडॅगॉजी शब्द आलेला आहे. आणि हा ग्रीक भाषेमधून आलेला शब्द आहे प्रियानो. सो पायडॉस मूल म्हणून शब्द आहे ग्रीकमध्ये. मुलाला पायडॉस म्हटलेलं आहे. आणि अगॉजी म्हणजे पुढारी बनवण्याचं शास्त्र. मुलापासून पुढारी प्रौढ बनवण्याचं जे प्रियानो त्या ठिकाणी अध्यापनशास्त्र आहे ते शिकवलं जात आहे. ज्या वेळेला प्रियानो आपण ग्रीक भाषेमध्ये ही गोष्ट पाहतो तर त्याचा अर्थ ज्या वेळेला नीट पाहिला तर असं सांगितलं जातं की जो शिकवणारा व्यक्ती आहे किंवा शिक्षक आहे तो फक्त देवाच्या ज्ञानाबद्दलच सांगतो असं नाही, परंतु तो मनुष्याचं कर्तव्य काय आहे हे देखील प्रियानो त्याला सांगत असतो. म्हणजे ग्रीक भाषेमधला जो शब्द आहे प्रियानो त्याचा अर्थ असा होतो की देवाचं ज्ञान त्याला फक्त देणं नाही, परंतु मनुष्य कर्तव्य काय आहे ते सुद्धा प्रियानो समजावून सांगणारा व्यक्ती म्हणजे प्रियानो तो शिक्षक आहे. ज्यावेळेला प्रियानो आपण मिखा याचा 6वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 8वं वचन जर वाचलं, मिखा याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन म्हणत आहे, हे मनुष्या बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे, या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. गोष्ट लक्षात घ्या प्रियानो, वचन सांगत आहे हे मनुष्या बरे ते काय तुला दाखवलेले आहे. म्हणजे देवबापाने त्याच्या वेगवेगळ्या शिक्षकांद्वारे, शिकवणीद्वारे, वचनाद्वारे प्रत्येक मनुष्य जो कोणी त्याचं पवित्र शास्त्र बायबल वाचेल प्रियानो, त्याला प्रियानो असं म्हटलेलं आहे की तुला सर्व काही जे बरं आहे ते त्याला करण्यासाठी शिकवलेलं आहे. काय आहे? नीतीने वागणे. मनुष्याबरोबर नीतीने वागणे, आवडीने दया करणे, मनुष्याने दुसऱ्या मनुष्यावर दया करणे, आणि आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे. देवासमागमे राहून नम्रपणे चालायचं आहे. मनुष्याबरोबरचे तुझे संबंध तुला व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि देवाबरोबर सुद्धा अगदी जवळीकचे संबंध ठेवून तुला तुझं जीवन जगायचं आहे. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. या गोष्टी सोडून तुझ्याजवळ काय मागतो? मनुष्याबरोबर तू
मनुष्य म्हणून चांगल्या रीतीने वाग आणि मनुष्य नात्याने आपल्या जिवंत देवाबरोबर देखील तू चांगल्या रीतीने वाग, हीच अपेक्षा प्रियानो तो करत आहे. आणि त्याच्या शिक्षणामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो, हे आपल्याला प्रियानो फार विशेष करून दिसून येत आहे. मी काही वचने प्रियानो तुमच्यासाठी आधी पवित्र शास्त्रातून वाचेल आणि मग माझ्या उपदेशाकडे प्रियानो मी जाणार आहे. जर आपण नीतिसूत्रे याचा 29 अध्याय जर काढला, नीतिसूत्रे याचा 29 अध्याय आणि त्याचं 18वं वचन प्रियानो म्हटलेलं आहे. नीतिसूत्रे याचा 29 अध्याय आणि 18 वचनामध्ये म्हटले, ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण नियमशास्त्र पाळतो तो धन्य. ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात. त्यांना जर देवाचं मार्गदर्शन, देवाचं प्रियानो दृष्टांत, देवाचं शिक्षण जर मिळालं नाही तर ते अनावर होतील. वाटेल तसं प्रत्येकाला प्रियानो जसं वाटेल तसं तो वागायला सुरुवात करेल. जर देवाचं शिक्षण मिळालं नाही तर. कालच्या दिवशी एक व्यक्ती माझ्या भेटीला आला होता आणि त्या व्यक्तीला असं म्हणायचं होतं की आमच्या संस्थेला एक पाळक हवं आहे. आणि मग मी त्या व्यक्तीचं मार्गदर्शन करत होतो. मी त्यांना म्हटलं की तुमचं एक नियमवालीचं पुस्तक असेल तुमच्या संस्थेचं, म्हणजे जिथं नियम आहेत, आणि मग मला त्याच्या संदर्भात माहिती द्या. जर तुम्हाला पाळक हवं आहे तर तुम्ही तुमच्या त्या पाळकाला राहण्यासाठी घर कुठं आहे, कसं आहे, त्याचं मानधन तुम्ही किती देणार, ह्या 2-3 गोष्टी मला सांगा. त्या व्यक्तीने मला सांगितलं, पाळकसाहेब घराबद्दल सांगितलं, त्याने मानधनाबद्दल सांगितलं. आणि ज्यावेळेला मी म्हटलं की नियम जे आहे, नियमावली जे आहे, ज्याला बंधारण पुस्तक म्हणतो किंवा कॉन्स्टिट्यूशन म्हणतो संस्थेचं, त्याबद्दल त्या मनुष्याने सांगितलं की पाळकसाहेब त्या राजकारणात नकोच पाडायला ना. मी म्हटलं लक्षात घ्या, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. तुम्हाला वाटत आहे की नियमवाली पाळल्याने राजकारणामध्ये आपण जातो, तर तसं काही नाही आहे. उलट नियमवाली जर पाळली नाही तर माणसं राजकारण खूप करतील. कारण नियमाप्रमाणे तुमची संस्था ज्या वेळेला रजिस्टर झाली त्यावेळेला जे काही नियम त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत, त्या नियमाप्रमाणे चाललात तर त्या पाळकाला आणि तुम्हाला, मंडळीला आणि वरच्या अधिकाऱ्यांना सगळं सोयीस्कर जाणार आहे. पण जिथं नियम पाळले जात नाही तिथं मात्र भयंकर राजकारण होत असतं. त्या मनुष्याला सांगितल्यावर त्याच्या डोळ्यात जरा चमक आली आणि तो म्हणाला बरोबर आहे. वचन प्रियानो आपण आज जे वाचत आहोत, नीतिसूत्रे 29 अध्याय आणि प्रियानो त्याच्या 18 वचनामध्ये दिलेलं आहे, ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोकांना देवाचं मार्गदर्शन मिळालं नाही तर प्रियानो अनावर होतील. आज जगामध्ये कुठंतरी प्रियानो कुठेही जा, प्रत्येक देशामध्ये त्याची घटना असते आणि त्या घटनेप्रमाणे तिथल्या नागरिकांना वागायचं असतं. त्यांना अधिकार पण मिळतात आणि नियमाने पण पाळायचं असतं. जर त्याप्रमाणे त्यांनी जर केलं नाही तर प्रियानो त्या देशामध्ये भयंकर अशी परिस्थिती येणार आहे. आणि आपण आता लेटेस्टच प्रियानो अफगाणिस्तानबद्दल ऐकत आहोत की त्या ठिकाणी पूर्वीचं जे सरकार होतं ते पळून गेलेलं आहे आणि जे आता कट्टरपंथी आहेत त्यांनी प्रियानो त्याचा ताबा घेतलेला आहे. आता ते म्हणत आहेत होय आम्ही एक त्या ठिकाणी सरकार स्थापन करणार आहोत आणि त्या सरकार स्थापनेच्या गोष्टी आमच्याकडून अधिक रीतीने, चांगल्या रीतीने होणार आहेत. परंतु लक्षात घ्या प्रियानो की ते सरकार स्थापन होण्यासाठी त्यांना वेळ पण लागणार आहे. त्यांची घटना जी आहे ती त्यांना प्रियानो खूप रीतीने, चांगल्या रीतीने त्यांना ती घडवावी लागणार आहे. अन्यथा त्या देशातले लोक अनावर होतील. परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला प्रियानो इथं तेच सांगत आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मोशेच्याद्वारे मिस्र देशामधून लोकांना बाहेर काढण्यात आलं होतं, दुधामधाच्या देशामध्ये आपल्याला जायचं म्हणून सांगितलं आहे आणि तिथं तुमची वस्ती होणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमचं वास्तव्य कायमचं ठेवणार आहे, एक देश म्हणून घडवलं जाणार आहे, तर त्याआधी नियम तुम्हाला पाळणं किंवा त्यांना शिकवणं फार गरजेचं होतं प्रियानो. जर नियम त्या परमेश्वराने मोशेच्याद्वारे नसते सांगितले, 10 आज्ञा दिल्या नसत्या, तर प्रियानो इस्रायल देश हा प्रियानो आजपर्यंत जसा टिकून आहे
कदाचित तो टिकला त्याच वेळेला प्रियानो नाश झाला असता. प्रियानो, आपला विषय चालला आहे की परमेश्वर जो मार्गदर्शन करणारा मनुष्याला त्याने आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञेप्रमाणे प्रियानो तो चालत आहे, तर त्याला फलदायी किंवा आशीर्वाद होणार आहे. ज्यावेळेला प्रियानो आपण मोशेच्या काळामध्ये अनुवादाचं पुस्तक जर आपण काढलं, त्याचा 32वा अध्याय आणि दुसरं वचन प्रियानो त्या ठिकाणी जर वाचलं आपण, अनुवादाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी हो, माझे भाषण दहिभराप्रमाणे ठिपको, कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षव. पाण्यासारखं प्रियानो उपमा दिलेली आहे. कशाबद्दल? पण तो म्हणत आहे पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची, परमेश्वराने बोध केलेला आहे, तर ते दहिवाप्रमाणे ठिपको असं म्हटलेलं आहे. आणि जसं पावसाची रिमझिम किंवा हिरवळीवर प्रियानो ज्या प्रकारे पाणी पडत असतं, त्या प्रकारे माझा बोध तुमच्या जीवनामध्ये हो. हे जुन्या करारामध्ये अनुवादाच्या पुस्तकामध्ये प्रियानो आपण पाहिलं. त्याच प्रकारे नवीन करारामध्ये देखील ज्यावेळेला प्रियानो आपण येतो, लूक शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि प्रियानो त्याच्या 38 आणि 39 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे. प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे, लूक शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 38 आणि 39 वचन, की ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत पवित्र आत्मा दिला नव्हता, कारण येशू तोपर्यंत गर्वात झाला नव्हता. ज्याप्रमाणे प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त सांगत होता, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे आणि तो त्यांना प्रियानो चालवणार आहे. आणि म्हणून योहानाच्या देखील प्रियानो या गोष्टींवरून आपल्याला समजून येत आहे की प्रियानो, देवाने सुरुवातीला मोशेच्याद्वारे आज्ञा दिल्या, येशू ख्रिस्त मानवाच्या रूपामध्ये आला, त्याने बोध दिला. कालांतराने पवित्र आत्मा देखील प्रियानो मनुष्यावरती दिला आणि तो इथून पुढे त्यांना बोध देत राहणार आहे. आपल्याला माहिती प्रियानो की उपळत्या पाण्याच्या झरा त्या माणसामधून निघतील, हे देखील प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं मार्गदर्शन, तो एक चांगला उत्तम शिक्षक म्हणून आज प्रियानो आपण त्याला पाहत आहोत. देशामध्ये बाकीचे सर्व उत्तम उत्तम पुरस्कार मिळवलेले शिक्षक आहेत. आपल्या देखील मंडळीमध्ये आहेत प्रियानो की ज्यांना पुरस्काराचं मोठा पुरस्कार, शिक्षकांचा पुरस्कार मिळालेला आहे. आपण त्यांना सारत नाही, दूर सारत नाही, परंतु त्यांनासुद्धा गृहीत धरतो की त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तमातली उत्तम कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. अभिनंदन त्यांचंसुद्धा मागील दिवसांमध्ये मिळाले. पण ज्यावेळेला प्रियानो आपण म्हणतो की होय, सर्वात उत्तम शिक्षक म्हणून जर जगामध्ये कोण असेल आणि ज्याला आपलं रोल मॉडेल डोळ्यासमोर ठेवायचं असेल, तर प्रियानो तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण तो मानवाचं रूप धारण करून शिक्षकाप्रमाणे प्रियानो त्याने शिकवलेलं देखील आहे. मोठमोठ्या शाळेंमध्ये प्रोफेसर म्हणून आणि अगदी अंगणवाडीपासून प्रियानो शिक्षक आपल्याला पाहायला मिळतात की लहानपणापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत वेगवेगळ्या रीतीचं मार्गदर्शन करत राहतात. एक गोष्ट मी वाचली आणि त्यामध्ये असं काही प्रियानो घडलं होतं की अंगणवाडीतली एक शिक्षक आहे, तिच्या मुलांना आणि मुलींना त्या ठिकाणी ती सांभाळत असते. भरपूर मुलं मुली असतात, परंतु एक मुलगा त्या ठिकाणी असतो की तो सर्व काही शाळा त्यांची आता सुटणार आहे आणि ह्या मुलाचे आईवडील किंवा कोणी त्याला अजून घ्यायला आले नव्हते आणि याने त्याच्या पायातील बूट सॉक्स सगळे काय काढून ठेवले होते. या शिक्षकाला देखील घाई झाली होती, तिला शिक्षिकेला लवकर जायचं होतं आणि ह्या मुलाला पण तिला सांभाळत बसायला लागलं होतं. आणि तिने पाहिलं की ह्याच्या पायामध्ये सॉक्स नाही आहे, बूट पण नाही आहे. तिने कसं तरी करून ते सॉक्स
लवकर घातले आणि एक बूट घालण्यासाठी सुद्धा ती त्याला बूट पायामध्ये दाबत होती, तो सुद्धा पाय पुढे ढकलत होता. खूप वेळ चालला होता, एक पाय एका बुटामध्ये सुद्धा तो जात नव्हता. बऱ्याच वेळानंतर दुसरा बूटसुद्धा तिने प्रयत्न केला, घामाघूम झाली ती आणि मग कसं तरी बूट घातला. बूट घातल्यानंतर ती पटकन उठली आणि आता तिला वाटलं की आपण बाकीचं आवरावं आणि निघावं. त्या मुलाने ते पाय बघितले आणि तो म्हणतो, बाई हे वेगवेगळ्या पायामध्ये गेलेत म्हणे. आणि मग तो म्हणतो हे आता काढायला लागतील, मला चालायला कठीण होतं. त्या बाईने डोक्यावरती आठ्या आल्या तिच्या कापडावरती आणि मग कसे तरी परत ते बूट काढले आणि परत व्यवस्थित करून ते घातले. घातल्यानंतर ती परत निघाली. हा मुलगा म्हणतो हे बूट माझे नाही आहेत. आता हे बूट माझे नाही म्हटल्यावर तिलाही प्रश्न पडला की मग हे आहेत कुणाचे बूट. आणि म्हणून तिने घाईघाईने ते परत काढले सगळे, घातलेले एवढ्या मुश्किलीने. 2 वेळा तिने आता ते घातले होते, परत काढले आणि शोधायला लागली कोणतं बूट ह्याचा आहे. तेवढं तो म्हणतो की नाही हे माझ्या भावाचे बूट आहेत, आज माझ्या आईने मला दिले होते घालायला. त्या शिक्षकाला भयंकर काय करावं काय कळेना. शेवटी कसे तरी तिने ते बूट घेतले आणि त्याला परत एकदा ते दाबून दाबून खूप वेळ परत गेला आणि घातले. आणि मग त्यानंतर ती म्हणाली आता उठ पटकन, हात धुवून घे आणि आता तुझे जे रुमाल होते, आईने त्याच्या 2 रुमाल लावले होते, ते दोन्ही रुमाल दिसत नव्हते. ती म्हणाली तुझा रुमाल कुठे आहे, हात पुसून घे. तो म्हणाला मी बुटाच्या आतमध्ये घातले होते. आता त्या शिक्षकाला काय करावं समजेना, किती वेळा तो बूट काढावा आणि किती वेळा तो घालावा. म्हणजे त्या शिक्षिकेची अवस्था भयंकर झालेली होती. आता त्याच शिक्षिकेची असती अवस्था असं नाही, परंतु जे नंतर मोठे होतात त्यांच्याद्वारे सुद्धा शिक्षकांना प्रोफेसरांना भयंकर असा त्रास यानं सहन करावा लागतो. काही प्रश्न कदाचित विचारले जातात आणि मग अपेक्षित उत्तरसुद्धा त्यांना द्यायचं असतं, पण ते कधी कधी देता येत नाही. आणि मग त्यांच्यामध्ये कधी वादविवाद होतात विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये. पण अशा रीतीचं जीवन जर प्रभू श्री ख्रिस्ताचं बघितलं तर त्याने त्याचं ध्येय अगदी 3 गोष्टींमध्येच प्रियानो त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ते सीमित ठेवलं नव्हतं असं म्हणणार नाही, परंतु 3 गोष्टी मात्र तो वारंवार सारख्या करत होता. आणि त्या 3 गोष्टी कोणत्या होत्या? तो म्हणजे पहिली गोष्ट उपदेश करत होता, दुसरी गोष्ट उपदेश करता करता तो शिक्षण देखील देत होता, आणि तिसरी गोष्ट उपदेश आणि शिक्षण करता करता लोकांना प्रियांनो आरोग्य देखील देत होता. आता त्याच्या उपदेशामधून खूप दाखले त्याने दाखवलेले आहेत, सांगितलेले आहेत. त्याच्या प्रियांनो शिक्षणावरून खूप चांगली तत्त्व आपल्याला वाचायला मिळतात की ती मनुष्याच्या जीवनामध्ये महत्त्वाची आहेत. आणि त्याने लोकांना आरोग्य देखील दिलेलं आहे, चमत्कार देखील त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये या सर्वांमधून त्यावेळेचे लोक खरं तर त्याचं हे सगळं ऐकून थक्क झाले होते. आणि म्हणून ज्या वेळेला प्रियांनो आपण जो शास्त्रभाग वाचला आहे मत्तेकृत शुभवर्तमान आणि त्याचा 7वा अध्याय, त्यावेळेला प्रियांनो त्याचा जो वेगवेगळ्या रीतीचं शिक्षण आहे, 2 रस्ते, त्यानंतर खोटे शिक्षक यांच्यापासून सावध राहा. मग त्यानंतर प्रियांनो प्रभूजी म्हणणाऱ्यांबद्दल त्याने म्हटलेलं आहे. आणि 2 पाय म्हणजे काय, एक खडकावर बांधणारं घर आणि दुसरा वाळूवर बांधणारं घर जे आहे वाळूवर बांधणारं, असे 2 माणसं दाखवलेली आहेत. या सगळ्या शिक्षणामधून त्या काळचे लोक इतके थक्क झालेले आहेत की 28 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले. मी प्रियांनो एकदा कधीतरी म्हटलं होतं की पहिली शताब्दी जी होती त्यावेळेला इतक्या प्रकारचं शिक्षण लोकांना मिळत होतं, तत्त्वज्ञान मिळत होतं की रोज कोणीतरी नवीन काहीतरी येऊन सांगत होता. थोडे दिवस त्याच्या ते मागे लागायचे आणि नंतर प्रियांनो दुसरा कोणीतरी यायचा आणि त्याच्यावर प्रभाव टाकायचा आणि तो खाली दाबला जायचा आणि दुसरा कोणीतरी वर व्हायचा.
वेगवेगळी तत्त्वज्ञानं प्रियानो येत होते. मग आपल्याला माहिती आहे त्याच्या आधीसुद्धा अरिस्टॉटल, प्लुटो हे नावाची लोक आहेत, यांचंसुद्धा तत्त्वज्ञान फार जगप्रसिद्ध आजसुद्धा आहे. पण येशू ख्रिस्तबद्दल जर बघितलं तर लोक ते ऐकून थक्क होत होते. अरे हा कुठून उदाहरणं काढतो, हा कसं सांगतो. आणि याच्या गोष्टींमध्ये पुढं काय म्हटलेलं 29 वचनावरून, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारी वाणीने शिकवत होता. येशू ख्रिस्त एक उत्तम शिक्षक म्हणून का म्हणत आहे प्रियानो, कारण तो शास्त्री लोकांच्या पारंपरिक शिकवणीप्रमाणे तो जात नव्हता, परंतु अधिकारी वाणीने बोलत होता. जे काही बोलत होता तो अगदी ठाम रीतीने सांगत होता आणि लोकांना प्रियानो त्याच्या सर्व गोष्टी ऐकून अगदी थक्क झाले होते. कारण कुठल्याच माणसाने असं पूर्वी कधी सांगितलं नव्हतं. कारण त्यावेळेला प्रियानो जे शास्त्री, परुषी किंवा जे आपण म्हणतो प्रियानो वेगवेगळ्या रीतीने गुरु, रब्बी म्हणतो आपण यहुदी लोकांचं, तर ते जर एखादी गोष्ट सांगत असतील तर ते काय म्हणायचे, अमुक रब्बी याने सांगितलेलं आहे, आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम कर पण शत्रूवरती मात्र शत्रूचा तू द्वेष कर. अमुक रब्बी सांगतो. म्हणजे त्यावेळेला जे गुरु किंवा त्यावेळेला जे धार्मिक पुढारी होऊन गेलेले आहेत त्यांचा रेफरन्स ते घ्यायचे आणि सांगायचे की होय त्यांनी असं असं सांगितलं आहे आणि तुम्ही तसं वागायला सुरुवात करा. स्वतःचं असं त्यांचं काही नव्हतं. पण येशू ख्रिस्तबद्दल जर बघितलं तर जे काही तो बोलत होता ते सर्व काही त्यांना नवीनच वाटत होतं. तो दुसऱ्या मनुष्यांचं, गुरूंचा रेफरन्सेस घेऊन कधी तो सांगत नव्हता. मला आठवतं आमच्या बायबल कॉलेजमध्ये ज्यावेळेला सुद्धा आम्हाला अजूनसुद्धा तशीच प्रथा आहे, जर एखादा असाइनमेंट लिहायचा आहे, एखादा प्रियानो पेपर लिहायचा आहे, तर त्यामध्ये आम्हाला जवळपास 20-25 दुसरे लेखकांचं प्रियानो नोटिंग घ्यावं लागतं. हा अमुक डॉक्टर आहे, प्रोफेसर आहे, त्याने ह्या विषयाबद्दल काय म्हटलेलं आहे ते तिथं वर्णन करायचं. अमुक दुसरा एक मोठा शिक्षक आहे, त्याने ह्या विषयाबद्दल काय म्हटलेलं आहे आणि आपलं मत काय आहे ते तिथं लिहायचं असतं. असं जवळपास 20-25 आम्हाला लेखकांबद्दल सांगावं लागायचं, विशेष करून देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे, आणि मग आपलं मत त्या ठिकाणी पण मांडणं गरजेचं आहे. म्हणजे आम्हीसुद्धा या बाकीच्या प्रोफेसर लोकांचा अभ्यास करून आपलं स्वतःचं मत त्याच वेळेला आम्ही मांडू शकत होतो. येशू ख्रिस्तने मनुष्याच्या चालीप्रमाणे, रीतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे प्रियानो तो वागत नव्हता. त्याचं शिक्षण देण्याची पद्धतच वेगळी होती आणि बोलणं प्रियानो वेगळं होतं. आणि म्हणून 29 वचनामध्ये म्हटलेले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे, शास्त्री लोक जसं करत होते तसं नव्हे तर अधिकारी वाणीने तो शिकवत होता प्रियानो. एक उत्तम शिक्षक म्हणून आपण ज्यावेळेला म्हणतो. आणि त्याचं प्रियानो जर आपण रेफरन्सेस बघितले तर मत्तय याचा 5वा अध्याय आणि 21 वचनामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. मत्तय याचा 5वा अध्याय आणि 21 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे, खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. आता तो रेफरन्स देतोय 10 आज्ञेमध्ये काय लिहिलेलं आहे. पण पुढं तो कसे शब्द वापरतो बघा. 22 वचनामध्ये, मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाचच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. काय शब्द सुरू केलेला आहे? तो म्हणत आहे, मी तर तुम्हाला असं सांगतो. त्यांनी असं कोणी अधिकारवाणीने बोलणं कधीच ऐकलं नव्हतं. मी तर तुम्हाला सांगतो. बाकीचे आत्तापर्यंत उपदेश करत होते, तत्त्वज्ञान शिकवत होते, ते म्हणायचे हा असं सांगतो, तो गुरु तसं सांगतो, हा रब्बी तसं सांगतो. परंतु हा मात्र बोलताना काय म्हणतो की मी तर तुम्हाला तसं सांगतो. आणि असं प्रियानो शुभवर्तनामध्ये कितीतरी वेळा त्याने अशा अधिकारवाणीने ते बोलून दाखवलेलं आहे की मी तर तुम्हाला सांगतो. पुढे वेगवेगळ्या रीतीने प्रियानो आपण बघत आहोत की तो व्यभिचाराबद्दल, चोरीबद्दल, या सगळ्या गोष्टी, मग घटस्फोटाबद्दल मी तर तुम्हाला असं सांगतो, तुम्ही असंच ऐकले पण मी तर तुम्हाला असं सांगतो, अशा वारंवार गोष्टी प्रियानो आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी
एक उत्तम शिक्षक म्हणून आपण धरूया. बाकीच्या आजच्या काळातल्या प्रोफेसर किंवा त्या काळाच्या प्रोफेसरसारखं देखील प्रियानो आपण असं म्हणू नये की बाबा ते पुस्तक तुम्ही वाचा आणि तो काय सांगतो ते बघा आणि त्याप्रमाणे वागा. पण आपलं मताचं काय स्वतःचं. प्रभू येशू ख्रिस्त हा मानवाचं रूप धारण करून आला आणि मानवाच्याच रूपाने प्रियांनो येऊन तो सांगू शकला. तो कुठल्या तरी दैवी याच्याने जर आला असताना की सगळ्या माणसांपेक्षा कदाचित तो फार उंच दाखवला असता, त्याला एक नाही 4-4 हात असते, तर मग लोकांनी म्हटलं असतं तर तो तर देव आहे, दैवी आहे आणि मग तो शिकवेलच, तो तर शिकवणारच, तो सांगणारच. पण तो सर्वसामान्य माणसासारखा प्रियांनो आला, त्याने शिक्षण घेतलं आणि एवढंच नाही 12 वर्षाचा असताना देखील आपल्याला माहिती ती गोष्ट की प्रियांनो ज्या वेळेला तो मंदिरामध्ये बसला होता, म्हणजे त्याच्या आईवडिलांना 3 दिवस तो सापडला नाही, पण सापडलं 3 दिवसांनी तो कुठं सापडला, तो मंदिरामध्ये सापडला. शास्त्री परुषी याजक यांच्याबरोबर वादविवादसुद्धा तो घालत होता की वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. किती 12 वर्षाचा असताना. तेव्हापासून प्रियांनो देवाच्या वचनाची आवड देखील त्याला होती आणि माणूस या नात्याने प्रियांनो तो शिकतसुद्धा होता आणि बोलतसुद्धा होता. प्रभू येशू ख्रिस्ताचं हा माझा पहिला मुद्दा प्रियांनो मी म्हणत आहे की त्याला बोलण्याचा अधिकार होता, तो अधिकार वाणीने बोलत होता. दुसरा मुद्दा प्रियांनो मी लवकरच या ठिकाणी सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण हे ऐकावं असं वाटत आहे प्रियांनो. जो कोणी वाचायला सुरुवात करतो, विशेष करून प्रियांनो जे नवीन लोक आहेत, ख्रिस्तीतर लोक आहेत, मग कुठल्या धर्माचे असू द्या, त्यांना नवीन करार जर दिला वाचायला, ते म्हणतात हे वाचतच राहावं, वाचतच राहावं. आणि जोपर्यंत पुढं आम्ही वाचत नाही, आम्हाला असं वाटतं की नाही याच्या पुढं काय असेल, याच्या पुढे काय असेल. कदाचित ख्रिस्ती लोकांना त्याच्याबद्दल काही वाटत नसेल, घरामध्ये 5-5, 10-10 बायबल पडले असतील, पडले कधीतरी वाचू म्हणून म्हणत असतील ते. पण ज्याकडे प्रियांनो हे पवित्र शास्त्र नाही, त्याला नवीनच मिळालेलं आहे, तो म्हणतो हे वाचतच राहावं असं वाटतं, कारण यामधल्या गोष्टी आजही वेगळ्या आहेत प्रियांनो. नवीन काहीतरी ते म्हणतात आम्हाला ऐकायला मिळत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्या वेळेला आपण हे शुभवर्तमान वाचतो, तर त्यामधून वेगवेगळ्या रीतीने लोकांना ज्ञान देखील मिळत आहे. आता हाच प्रभू येशू ख्रिस्त जरी नवीन करारामध्ये आपल्याला दिसतो किंवा शुभवर्तमानामध्ये दिसतो, परंतु जुन्या करारामध्ये त्याच्याबद्दल प्रियांनो संकेत दिलेले आहेत. जुना करार कशासाठी? संकेत दिलेले आहेत. कसले संकेत? की जगामध्ये देव आपला पुत्र पाठवणार आहे. हे संकेत आहेत भविष्यवक्त्यांच्याद्वारे, म्हणजे संदेष्टांच्याद्वारे, नियमशास्त्रामध्ये. अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक पुस्तकामध्ये संकेत दिलेले आहेत की होय देव आपला पुत्र पाठवणार आहे. नवीन करारामध्ये ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला प्रियांनो हा शुभवर्तमान वाचतो, मत्तय, मार्क, लूक, योहान, तर त्यामध्ये प्रियांनो या शुभवर्तमानामध्ये जो संकेत दिला होता तो संकेत आता प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलेला आहे आणि आपल्याला ऐकायला मिळतो प्रियांनो. म्हणजे जुन्या करारामध्ये संकेत आहे, परंतु नवीन करारामध्ये प्रियांनो तो प्रत्यक्ष येऊन माणसांमध्ये त्यांनी वस्ती केलेली आहे. प्रेषितांच्या पुस्तकांमध्ये जर बघितलं तर प्रियांनो याच प्रभू येशू ख्रिस्ताला प्रेषितांनी गाजवलेलं आहे, येशू ख्रिस्ताला गाजवलेलं आहे. बाकीच्या पत्रांमध्ये जर बघितलं प्रियांनो, पाऊलाची बाकीची पत्र, तर त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी त्याचं विवरण करून लोकांना सांगितलंय. वेगवेगळी पत्र लिहिली आणि त्या मंडळांना येशू ख्रिस्त खराच कसा आहे ह्याचं प्रियांनो त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि शेवटचं पुस्तक प्रगटीकरण जर बघितलं तर प्रियांनो तो पुन्हा एकदा अपेक्षित आहे. जसा संकेत होता तसा हा अपेक्षित आहे, लवकरच येणार आहे. अशा रीतीने प्रियांनो हे संपूर्ण पवित्र शास्त्र येशू ख्रिस्ताबद्दलच प्रियांनो वारंवार आपल्याला बोट दाखवत आहे की तोच महत्त्वाचा आहे. पावलाने देखील प्रियांनो तरुण तिमोथी त्यालासुद्धा प्रियांनो मार्गदर्शन करताना काय सांगितलेलं आहे. जर तुम्ही तिमोथ्याचं दुसरे पत्र जर काढलं, तिमोथ्याचं दुसरे पत्र आणि त्याचा 3रा अध्याय, तिमोथ्याचे दुसरे पत्र त्याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे. तिमोथ्याचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय
आणि 16 आणि 17 वचन. तिथं म्हटलेलं आहे प्रियानो, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, कोणताही प्रियानो शास्त्रभाग काढा, कोणतंही पुस्तक काढा, त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी जर मनुष्याने वाचल्या, आता नुसतं वाचून उपयोग नाही, ते आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण बरेच लोक बुद्धीने विश्वास ठेवतात की हो येशू ख्रिस्त जगामध्ये आला, पण कृतीमध्ये प्रियानो ते दाखवत नाही. म्हणून नुसतं वाचून उपयोग नाही आहे. पौल तिमोथेला म्हणत आहे प्रियानो, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, त्याच्यातून चांगलाच बोध मिळणार आहे प्रियानो. कुठलंही वाचा तुम्ही. देवाचं वचन माणसाचं धर्म परिवर्तन करण्यासाठी दिलेलं नाही आहे, तुम्ही ख्रिश्चन व्हा म्हणून दिलेलं नाही आहे प्रियानो, परंतु त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये तो कसा चांगल्या रीतीने वागेल याच्याबद्दल म्हटलेलं आहे. सद्बोध आहे, दोष दाखवणं आहे प्रियानो. जो कोणी पवित्र शास्त्र वाचेल त्याला त्याचे दोष, त्याच्या चुका त्याला दिसून येणार आहेत. नुसत्या चुका दाखवून उपयोग नाही आहे, पण त्या शास्त्रभागामधून त्याची सुधारणूक सुद्धा करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं जातं आहे प्रियानो. कशा रीतीने तो प्रोत्साहित होईल किंवा त्याच्यामधून तो बाहेर कसा निघेल. आणि पुढं म्हटलेले नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. ज्या वेळेला काही सुवार्तिक लोकांना जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जर सांगत आहेत, तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्या लोकांना आपण ख्रिस्ती काढण्यासाठी बोलवत आहोत. तुम्ही जरी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगत आहात, तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांचं धर्म परिवर्तन होण्यासाठी तुम्ही सांगत आहात. त्यांना जिवंत देव तर कळावाच कळावा, परंतु त्यांचं जीवन बदलून जावं. कारण त्यांच्या जीवनामध्ये सैतानाने जो अंधकार घातलेला आहे आणि या जगाच्या चालीरीतीप्रमाणे ते वागत आहेत, ते सर्व सोडून द्यावं आणि देवाच्या वचनाप्रमाणे ते जर जगत असतील तर पुढं काय होणार आहे. 17 वचनामध्ये म्हटले, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाचा भक्त म्हटले बरं का, देवाचा सेवक म्हटलेलं नाही, देवाचा पाळक म्हटलं नाही, देवाचा रेव्हरंड, पास्टर, इव्हँजलिस्ट, मिशनरी म्हटलेलं नाही, भक्त म्हटलेलं आहे. भक्त म्हणजे त्याची उपासना करणारे लोक. देवाचा भक्त पूर्ण होऊन, पूर्ण होईल तो, कशातच अपूर्ण राहणार नाही. मग कुठलंही क्षेत्र असू द्या. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण जर बघितली तर तो फायनान्सबद्दल देखील तो सांगत आहे प्रियानो, फॅमिलीबद्दल सुद्धा सांगत आहे, देशाबद्दल देखील सांगत आहे, कराबद्दल देखील तो सांगत आहे. कुठली गोष्ट नाही आहे प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही दाखवा. सर्व गोष्टी प्रियानो त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. अगदी देशापासून गरीबातला गरीब त्याच्यापर्यंत प्रियानो सर्व गोष्टींसाठी प्रियानो त्याने नियम लावून दिले. आणि कुठंही प्रियानो त्या ठिकाणी कोणाचा जीव घेण्यासाठी, कोणाला प्रियानो खाली पाडण्यासाठी अशा गोष्टी कुठेही दिलेल्या नाही आहेत. सर्वांगीण रीतीने त्या मनुष्याची उन्नती आणि त्याच्याद्वारे इतरांची उन्नती कशी होईल या संदर्भामध्येच प्रियानो ते दिलेले आहेत. फक्त जिवंत देवाला ओळखणं महत्त्वाचं आहे. शास्त्री आणि परुषी त्या काळामधले प्रियानो खोटे शिक्षक म्हणून अगदी धरले गेले. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं शिकवण तसं होतं. ते बोलत असताना एक बोलायचे, पण कृतीमधून मात्र ते दाखवत नव्हते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा त्याथं म्हटलेलं आहे की तुम्ही बडीशेप आणि जिरं याचं दशांश तुम्ही मागता आणि त्यांच्यावर एवढं तुम्ही बोजा टाकता, लादता त्यांना, पण स्वतः मात्र काही करत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त तसा नव्हता. आणि म्हणून जो दुसरा मुद्दा प्रियानो मी म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं हे प्रियानो मार्गदर्शन जो कोणी वाचायला सुरुवात करतो तो ऐकतच राहतो प्रियानो. कारण त्यामध्ये प्रियानो त्याला, मनुष्याला आशीर्वादित गोष्टी मिळत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त एका मोठ्या अधिकारवाणीने बोलत आहे. दुसरी गोष्ट, लोकांना ते समजत आहे, पटत आहे आणि म्हणून त्यांना ते वाचावंसं वाटत आहे. तिसरी गोष्ट प्रियानो मी या ठिकाणी
शेवटचा मुद्दा घेऊन थांबणार आहे, आणि तो म्हणजे तुम्हाला आणि मला याच्याबद्दल प्रत्युत्तर द्यायचं आहे प्रियानो, प्रतिसाद द्यायचा आहे की जर मी आता हे पवित्र शास्त्र वाचलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, तर माझा प्रतिसाद कशा रीतीने राहणार आहे. पूर्ण पवित्र शास्त्र प्रियानो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवबापाने दिलेलं आहे. तुम्हाला यामधून प्रियानो कितीतरी गोष्टी तुमच्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी, तुमच्या नातवंडांसाठी देखील प्रियानो त्यामध्ये भरलेले आहे. माझा प्रतिसाद कसा राहणार आहे, मी कशा रीतीने त्या ठिकाणी देवाचं वचन आत्मसात करू शकतो. जर तो प्रभू येशू ख्रिस्त माझा जिवंत देव आहे म्हणत आहोत, तर तो जिवंत देव आपल्यामध्ये सुद्धा दिसला पाहिजे. त्याच्याकडे अधिकारवाणी होती आणि त्याच्या वाणीमध्ये बोध होता, आशीर्वादित गोष्टी होत्या. या जर दोन गोष्टी जर मी म्हणत आहे, तर माझ्या जीवनामध्ये मग आता तो कसा दिसत आहे, तो इतरांना दिसत आहे का प्रिया? तो इतरांना दिसावा ही देवबापाची अपेक्षा आहे. म्हणजे त्याचं जगामध्ये येणं मनुष्याच्या रूपाने हे प्रियानो तो आला, त्याने कार्य केलं, त्याने शिकवलं, सांगितलं. आता त्यामधून मी शिकलेलो आहे, तर माझा प्रतिसाद काय आहे हे जर मी दाखवत आहे देवबापाला, तर आपण प्रत्येकजण शिक्षक होणार आहे. मी परत म्हणत आहे प्रियानो, देवाचा भक्त म्हटलेला आहे, देवाचा भक्त. कुठल्या सेवकाबद्दल तिथं म्हटलेलं नाही आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची ही वचनं तुम्हाला आणि मला महत्त्वाची आहेत. यशाचं पुस्तक जर आपण काढलं प्रियानो, यशाचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि त्याचं 16 आणि 17 वचन काय म्हणत आहे. यशया 28, 16 आणि 17 वचन तिथं म्हटलेलं, यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा सियोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे. मी पारखलेला दगड आहे, ती पायाला योग्य अशी मजबूत व मौल्यवान कोनशील आहे. विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही. फार सुंदर प्रियानो म्हटलेलं आहे. 16 वचन, सियोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे. म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे. कुठे? जुन्या करारामध्ये. मी मगाशी म्हटलं प्रभू येशू ख्रिस्ताचे संकेत दिलेले आहेत. तर तो संकेत म्हणजे काय, तो दगड म्हणजे काय, पाया म्हटलेला आहे, फाउंडेशन स्टोन, कॉर्नर स्टोन, कोनशिला म्हटलेला आहे. त्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. तो म्हणत आहे सियोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे. खुद्द देव आहे म्हणतो तो. सृष्टीचा निर्माण करता प्रियानो परमेश्वर मनुष्याच्या लहानशा मेंदूमध्ये कितीतरी प्रियानो गोष्टी त्याला समाविष्ट करून घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे वागण्यासाठी प्रियानो तो प्रयत्न करत आहे. त्याला शक्य असतं तर प्रत्येकाच्या मेंदूमध्ये जसा आज माणूस चिप घालतोय, शरीरामध्ये चिप घालतो आणि प्रोग्राम करून सेट करायला लागलेला आहे. त्याचं स्वतःची इच्छा त्याला बाजूला टाकायला लागणार आहे थोड्या दिवसाने. आता कुठंतरी रोबोटिक माणूस होणार आहे. तसं देवाला सुद्धा करता आलं असतं, पण त्याने बळजबरी कोणावर केली नाही. त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे अशी स्वतंत्र इच्छाशक्ती देखील देवबापाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. तो परमेश्वर म्हणत आहे की मी सियोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे. मी पारखलेला दगड आहे, ती पायाला योग्य अशी मजबूत व मौल्यवान कोनशिला आहे. पायाला मजबूत आहे ती कोनशिला. तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा प्रियानो त्या गवंड्याला चांगल्या रीतीने माहीत असतं कोणता दगड कुठे बसवायचा असतो. तुम्हाला आणि मला वाटेल की अरे हा असा कसा दगड आहे, पण त्याला माहिती आहे तिथं कोणता दगड बसवणार आहे. आणि आपल्या इच्छेप्रमाणे नाही तर प्रियानो त्याच्या इच्छेप्रमाणे तो पायाला मजबूती आणण्यासाठी त्या गोष्टी करत आहे. आणि म्हणून परमेश्वर देखील म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये मी त्या ठिकाणी मजबूत पाया म्हणून पाठवलेला आहे, कोनशिला म्हणून पाठवलं आहे. तुमचं जीवनाचं घर त्याच्यावरती तुम्ही बांधा. पुढं 17 वचन म्हटले, न्याय ही दोरी व नीतिमान हा ओळंबा असे मी करीन. लबाडीचा आश्रय गारांनी वाहून जाईल व दगडाची जागा जलाने ओघ बुडवून टाकतील. ओळंबा लावून, दोरी लावून तो म्हणत आहे सगळं काही व्यवस्थित मी करून ठेवलेलं आहे. थोडा जरी प्रियानो ओळंबा चुकला
दोरी जर चुकली, हल्ली, अंतर दिसलं तर संपूर्ण रीतीने जर तो पाया तशा रीतीने गडबडीत घातलेला असेल तर इमारतसुद्धा तिरकी वाकडी होणारे किंवा ती लवकरच ढासळणारे प्रियानो. पण परमेश्वर म्हणते की जसं मनुष्य एखादी उंच इमारत ओळंबाणी दोरी लावून प्रियानो करत असतो, त्यासारखं मी प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये पाठवलेलं आहे. मनुष्याला समजेल याच भाषेमध्ये परमेश्वर देखील वचनाची शिकवण देत असतो प्रियानो, मनुष्याच्या भाषेमध्येच. पण मनुष्य प्रियानो अजूनही त्याच्यापासून दूर जात आहे, शिकवण प्रियानो त्याची घेत नाही. तुम्हाला आणि मला या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून प्रियानो आपलं जीवन त्याप्रमाणे जगणं, हा उत्तम शिक्षक, रोल मॉडेल म्हणून ठेवणं गरजेचं आहे. बाकीच्यांना प्रियानो पुरस्कार मिळून कदाचित त्यांचं गौरव झाला असेल, पण प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मारावं लागलं याच कारणासाठी की त्याचं जी शिकवण होती ती शिकवण लोकांनी धुडकून टाकलेली आहे थोडक्यात. नंतर बऱ्याच जणांना पस्तावा झालेला आहे. आज त्याच प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण 2021 सालामध्ये आज आपण जे जीवन जगत आहोत आजपर्यंत ती लागू होत आहे प्रिया. असं कधी झालेलं नाही की ती एक्सपायर झालेली आहे आणि आता त्याच्यामधल्या गोष्टी काही आता आउटडेटेड झालेल्या आहेत, असं प्रियानो कोणी त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियानो ही गोष्ट की तुम्हाला आणि मला हा प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम रोल मॉडेल आहे. एका बाजूला प्रियानो आपण म्हटलेलं आहे की त्याला एक अधिकारवाणी होती आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणत आहोत त्याच्या वाणीमध्ये इतकं माधुर्य होतं किंवा इतकं ज्ञान आहे की ह्या दोन्ही गोष्टी जर मनुष्याने आत्मसात केल्या तर तो स्वतः प्रियानो एक चांगला शिक्षक देखील होऊ शकतो. मग तो साधा घरातला मनुष्य असेल, बाप असेल, मुलांना आई असेल तर आपल्या मुलामुलींना. आणि प्रियानो जगात कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात आहे, तुम्ही जगाला प्रियानो एक चांगले मार्गदर्शक होणार आहात. आणि तेच प्रियानो आपण स्तोत्र 119 प्रियानो जे वाचलेलं आहे की तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावरती प्रकाशासारखे आहे. कोण? तुझं वचन. देवाच्या वचनाचा अभ्यास करा प्रियानो, वाचत राहा त्याच्याबद्दल. दिवसातून कमीत कमी, मी तर म्हणतो कमीत कमी 1 अध्याय तरी प्रत्येकाने वाचणं, वैयक्तिक रीतीने वाचणं गरजेचं आहे. त्याला बोध मिळेल. एक असं प्रियानो माझ्याकडं प्लॅन आहे की त्या प्लॅनमध्ये दिलेलं आहे दिवसाला 10 जर अध्याय वाचले, पवित्र शास्त्रातले 10 अध्याय जर वाचले तर वर्षभरामध्ये 3 वेळा पवित्र शास्त्र वाचून होईल. बघा तुम्ही प्रियानो, जर तुम्हाला खरंच वेळ देऊन यामधून शिकायचं आहे, कुठल्याही गोष्टीचा प्रियानो अभ्यास करणं गरजेचं आहे. शिक्षक दिन म्हटलं तर फक्त शिक्षकांनाच प्रियानो त्या ठिकाणी बोध म्हणत नाही. शिक्षक जसं दुसऱ्यांना करतात तसं शिक्षकांना देखील प्रियानो तो बोध असणं गरजेचं. आज जे कोणी शिक्षक आहेत किंवा बाकीचे लोक आहेत त्यांचाच दिवस नाही, परंतु देवाच्या वचनाबद्दल प्रियानो आपण म्हणत आहोत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने हे उत्तम शिक्षण तुमच्यासाठी, माझ्यासाठी दिले. आपला प्राण त्याने दिला प्रियानो. हे सर्व शिक्षण त्याने देऊन पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे. वधस्तंभावर प्रियानो आपला प्राण दिलेला आहे. 3ऱ्या दिवशी परत उठला. कुठलाही शिक्षक, जगातला गुरु आजपर्यंत तसे झालेले नाही. ते म्हणाले आम्ही सुद्धा उठू म्हणून, पण उठले नाहीत प्रियानो. आता अल्प लोक आहेत की जे आपल्या नगरमध्ये, केडगावच्या बाहेर मेहर बाबा ज्याला म्हणतात, कदाचित 70च्या आसपास तो व्यक्ती मेला. 10 वर्षांनी मी जिवंत होईल म्हणाला, म्हणून त्याचं प्रेत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही प्रियानो जिवंत. मातीमोल झाली सगळी. तो म्हणाला मी परत एकदा येईल. आज जगामध्ये असे कितीतरी गुरु आहेत, स्वामी आहेत, त्यांनी म्हटलं आहे प्रियानो, पण आजपर्यंत कोणी आलं नाही. हा मात्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पावला. 3ऱ्याच दिवशी त्याने उठून दाखवलं, 3ऱ्याच दिवशी. आणि आजपर्यंत तो जिवंत आहे प्रियानो, आजपर्यंत. याचं प्रमाण त्याच्या शिष्यांकडेच नाही तर रोमन लोकांच्या इतिहासामध्ये देखील ते नमूद करण्यात आलेलं आहे. का त्याचं मार्गदर्शन तुम्ही आणि मग घेऊ नये प्रियानो? सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन या प्रियानो त्या परमेश्वराच्या जवळ. तो नुसताच एक शिक्षक नाही तर तो देव आहे.
तो देव आहे. त्या देवाच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होऊया आणि परमेश्वर म्हणूया, होय प्रभू, तुझा विद्यार्थी मी होतो. जसं दावीद म्हणते प्रियानो स्तोत्रमध्ये, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. देव माझा शिक्षक आहे, मला कुठल्याही ज्ञानाची कमतरता होणार नाही. असं आजच्या काळामध्ये आणि आजच्या दिवशी प्रियानो शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण परमेश्वराच्या चरणाजवळ पुन्हा एकदा प्रार्थना करू. प्रभू सहाय्य करू. थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत बापा, पुन्हा एकदा तुला तुझे आभार मानतो या वचनांसाठी. वेगवेगळ्या रीतीने प्रभू तुझं प्रभू परमेश्वरा कार्य प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे मानवाचं रूप धारण करून प्रभू आम्हाला जे वाचायला मिळत आहे, प्रत्यक्ष त्याने ते अनुभवलेलं आहे, केलेलं आहे. आज आम्ही तुझे आभार मानतो की त्या वचनांना प्रभू आम्ही ज्यावेळेला आत्मसात करतो, वाचतो, आम्हाला आणखीन तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रेरणा देतोस. तुझं गौरव करतो प्रभू, स्तुती करत आहोत या वचनांना प्रभू. मागील शताब्दीमध्ये प्रभू ज्याप्रमाणे तू आशीर्वादित करत आलेला आहे, आजच्या पिढीमधल्या लोकांना देखील तू आशीर्वादित करत आहे. येत्या पिढीमध्ये देखील प्रभू परमेश्वरा हे अधिक चांगल्या रीतीने, प्रभावी रीतीने प्रभू त्यांच्या जीवनामध्ये प्रभू ते ओतलं जावं, पेरलं जावं, असं तो होऊ दे. आणि खरोखर प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन याकडे देखील प्रभू परमेश्वरा सर्वांचं लक्ष लावावं, म्हणून प्रभू प्रत्येकाला तू सहाय्य कर. आज पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना, शिक्षिकेला प्रभू परमेश्वर वेगवेगळ्या रीतीचे जे शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि प्रभू तुझ्या वचनाचं प्रभू परमेश्वरा शिक्षण देणारे लोक आहेत, त्यांच्यावर देखील विशेष तुझी कृपा मागत आहोत. ये प्रभू, आम्ही सर्वजण त्या शिक्षकाप्रमाणेच जसं प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रभू आम्ही देखील सर्व राष्ट्रातील लोकांना जाऊन सुवार्ता सांगावी आणि जे तू आज्ञा केलेल्या गोष्टी आहेत त्या त्यांना शिकवण्यास आम्ही खरोखर सुरुवात करावी. ये प्रभू, प्रत्येक कुटुंब जे प्रभू परमेश्वर यावेळेला जॉईन झालेलं आहे त्यांच्यावरती विशेष तुझी कृपा दया असू दे. त्यांचं देखील मार्गदर्शक हो, त्यांचं सहाय्यक हो. हा आजचा दिवस, हा आठवडा आणि हा नवीन प्रभू परमेश्वर महिना, सप्टेंबर महिना आम्हा सगळ्यांसाठी प्रभू आशीर्वादाचा आणि प्रभू तुझ्या सान्निध्यामध्ये भरभराटीचा असू दे. येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आणि विशेष करून जे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत त्यांच्यावरती आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन. काल, आज, सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. पुन्हा एकदा सर्व टीचर्सला हॅपी टीचर्स डे. सर्व शिक्षकांना, शिक्षिकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. आभार मानत आहे ऑनलाईनद्वारे, ऑफलाईनद्वारे ज्यांनी आजच्या भक्तीमध्ये भाग घेतला त्यांचे देखील आभार मानत आहे. पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर तुम्हाला सहाय्य करू. आणि आज संध्याकाळी संडे स्कूल आजच्या दिवशी होणार नाही प्रियानो, परंतु मग सोमवारी उद्या मात्र प्रियानो तरुण संघ राहील संध्याकाळी 7 वाजता. बुधवारी 7 वाजता प्रियानो आपला बायबल स्टडी राहणार आहे. आणि त्याच रीतीने शुक्रवारी महिलांची सभा संध्याकाळी 5 वाजता राहणार आहे. आणि मग मंगळवार, गुरुवार, शुक्रवार SNBCचे क्लासेस देखील राहणार आहे. सुरक्षित राहा. प्रभू तुम्हाला सहाय्य करू. धन्यवाद. थँक्यू.